एकची राजा इथे जन्मला शिवनेरी आठवण येते मना मनातून भगवाजीच्या उघड्यावर भगवाजीच्या दिसल्यावर भगवाजीच्या दिसल्यावर राजपाटना धर्म मानितो जगला माणुसकी हो जगला माणुसकी हो जगला माणुसकी पुन्हा जन्म घ्यायची शिव मावळ्यांच्या हृदयावर हृदयावर मला आता जे गायक आहेत आमचे दास करून आलेले ते प्रत्येकानं आपला आपला परिचय करून द्या एकदा. मुकुंद भोसले हे आमचे दासखेडचे आहेत आणि वारकरी संप्रदायाचे एकनिष्ठ पाईक आहेत. हां त्यानंतर भारती ही दासखेडचेच आहेत. त्यानंतर करमुले दासखेडचेच आहेत. त्यानंतर करेश्वर हा दासखेडचा हे या आजच्या कार्यक्रमानिमित्त एवढ्या मोठ्या लांबचा प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत. या सेवेसाठी मी त्यांना विनंती केली की तुम्ही या. महाराजांची विनंती होती की महाराज तुमच्या दासखेड गावची खूप छान परंपरा आहे, भजनी मंडळी चांगलं आहे आणि त्यांना मी विनंती केली की या मुंबईमध्ये तुमचं पहिल्यांदा या ठिकाणी आपण लोकांना ऐकूयात की तुम्ही कशी गाता. ग्रामीण भागामधली मुलं ही वारकरी संप्रदायाची मुलं कशा पद्धतीनं गात आहेत आणि भगवंताची प्रार्थना करत आहेत, त्यांना तुम्हाला ऐकायला मिळालं. त्यांना आपण वारंवार ऐकत राहू अशा पद्धतीची मी मनीषा या ठिकाणी बाळगतो. नवीन येणारी पिढी जी आहे ती या सन्मार्गाला लागली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं काम हे लोकांसाठी होतं, तसं संत तुकाराम महाराजांचं काम हे लोकांसाठी होतं. जेव्हा निष्काम उपासना असते तेव्हा, निष्काम सेवा असते तेव्हा भगवंताला ती माणसं खूप प्रिय असतात. कारण निष्काम उपासनेमधून भगवंताला काही न मागणाऱ्या व्यक्तींच्या कृतीमधून हे
जे निर्माण होत असतं ते ना पाप निर्माण होतं ना पुण्य निर्माण होतं. त्यांची सेवा जी असते ती जाज्वल्य असते, तेज असतं त्या सेवेमध्ये. म्हणजे खऱ्या अर्थानं संप्रदायाचा अंतिम विचार जर कुठला असेल तर तो हा विचार आहे की ना पुण्य मला नकोय भगवंता, तुझं पुण्यही मला नको आणि तुझं पापही नको. मी तुला फक्त शरण आलेलो आहे, तुझ्या प्रेमात राहू इच्छितो. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची देखील ती धारणा होती. ना माझ्यासाठी मला काय करायचंय, ना माझ्या आईसाठी करायचंय, ना माझ्या पत्नीसाठी करायचंय, तर ते सर्वसामान्य लोकांसाठी करायचंय. मला राजा व्हायचं त्याचं ते कधी स्वप्न नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांना राजा होण्याला भाग पाडलं जिजाऊन. त्याचं कारण असं होतं की लोकांच्या मनामध्ये एक स्वराज्याचं स्थान निर्माण व्हावं, त्यामुळे तुला राजा व्हावं लागेल. छत्रपतींची लग्नही पुढे त्यांनी जी करायला लावली ती महाराजांना करायची इच्छा नव्हती. सईबाईनंतर छत्रपतींना लग्नच करायचं नव्हतं, परंतु जिजाऊंनी सांगितलं की नाही, लोकांच्या मनामध्ये राजाचं स्थान निर्माण व्हावं म्हणून तुला हे सगळं करावं लागेल. कारण लोकांचं मन तुला जपायचंय, तुझं मन स्वतःचं जपायचं नाही. म्हणून छत्रपतींचा राज्याभिषेकही झाला. छत्रपती तुमच्या आमचे राजे झाले आणि त्यांनी जे काम केलं ते निस्वार्थ बुद्धीनं केलं आणि तिथं त्यांना पापही लागलं नाही त्यांच्या अंगाला आणि पुण्यही लागलं. तुका म्हणे आम्ही तुका म्हणे आम्ही
ज्ञानेश्वर माऊली